नमस्कार. आरोग्यमच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रहो, जेव्हा आपण आरोग्य म्हणतो तेव्हा सहसा आपल्या डोळ्यासमोर शारीरिक तंदुरुस्ती येते. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मानसिक स्वास्थ्याशिवाय आरोग्य अपूर्ण आहे. आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या मनाच्या गुंतागुंतीशी संबंधित आहे. आजचा आपला विषय आहे क्लिनिकल सायकॉलॉजीच्या जगात. क्लिनिकल सायकॉलॉजी नक्की काय आहे, ते कसं काम करतं? चला सविस्तर जाणून घेऊया. आपल्यासाठी ही माहिती संकलित केली आहे संतोष देशपांडे यांनी. सर्वात आधी समजून घेऊया की क्लिनिकल सायकॉलॉजी म्हणजे नक्की काय. साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर हे मानसशास्त्रातील एक असे क्षेत्र आहे जे मानसिक आजार, असामान्य वर्तन आणि मानसिक समस्यांचे निदान आणि त्यावर उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करते. अनेकांना वाटतं की सायकॉलॉजिस्ट म्हणजे केवळ मन वाचणारा माणूस. पण तसं नाहीये. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट हे विज्ञानाचा आधार घेऊन व्यक्तीच्या भावना, विचार आणि वागण्यामागील कारणांचा शोध घेतात. हे क्षेत्र केवळ सल्ले देण्यापुरते मर्यादित नसून ते पुराव्यावर आधारित म्हणजेच एव्हिडन्स बेस्ड उपचारांवर चालते. याचा वापर कुठे होतो? आता प्रश्न पडतो की याचा वापर नक्की कुठे होतो? क्लिनिकल सायकॉलॉजीची व्याप्ती खूप मोठी आहे. हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स, जिथे नैराश्य म्हणजेच डिप्रेशन, चिंता, ज्याला अँक्झायटी असंही म्हणतात, किंवा स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजारांवर उपचार केले जातात. शाळा आणि महाविद्यालय, विद्यार्थ्यांच्या वागण्यातील बदल किंवा शिकण्यातील अडचणी समजून घेण्यासाठी. कॉर्पोरेट क्षेत्र, कामाचा ताण आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी. फॉरेन्सिक विभाग, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि त्यामागील मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. आता पाहूया या क्षेत्रात कोणावर आणि कसे काम होते. क्लिनिकल सायकॉलॉजी कोणासाठी आहे? उत्तर आहे प्रत्येकासाठी. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही याची गरज भासू शकते. काम करण्याची पद्धत प्रामुख्याने 3 टप्प्यात असते. 1. असेसमेंट मूल्यमापन. मुलाखती, काही चाचण्या आणि निरीक्षणाद्वारे समस्येचे मूळ शोधले जाते. 2. डायग्नोसिस, लक्षणांच्या आधारे नेमकी अडचण काय आहे हे ठरवले जाते. 3. थेरपी, इथे औषधाऐवजी टॉक थेरपी वापरली जाते. उदाहरणार्थ CBT म्हणजेच कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, ज्यामध्ये रुग्णाचे नकारात्मक विचार बदलण्यावर काम केले जाते. लक्षात घ्या, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट हे मानसोपचार तज्ज्ञांपेक्षा वेगळे असतात. सायकॉलॉजिस्ट औषधे देत नाहीत, तर ते थेरपीद्वारे मनावर उपचार करतात. क्लिनिकल सायकॉलॉजीचे प्रकार. या क्षेत्रातही अनेक विशेष शाखा आहेत. चाइल्ड सायकॉलॉजी, लहान मुलांच्या वर्तणुकीच्या समस्या हाताळण्यासाठी. हेल्थ सायकॉलॉजी, शारीरिक आजारांचा किंवा हृदयविकार मनावर काय परिणाम होतो हे यात पाहिले जाते. न्यूरोसायकोलॉजी, मेंदूची रचना आणि आपले वर्तन यांचा संबंध यात अभ्यासला जातो. जेरोसायकोलॉजी, वृद्धांच्या मानसिक समस्या जसे की स्मृतिभ्रंश यावर यात काम होते. आता पाहूया काही इंटरेस्टिंग केसेस. क्लिनिकल सायकोलॉजीच्या जगात अशा काही केसेस असतात ज्या थक्क करणाऱ्या असतात. उदाहरणार्थ फॉन्टम लिंब. यात एखाद्या व्यक्तीचा हात किंवा पाय कापलेला असतो, तरीही त्या व्यक्तीला त्या जागी वेदना जाणवत राहतात. मेंदूची ही एक अद्भुत करामत क्लिनिकल सायकोलॉजीद्वारे सोडवली जाते. तसेच काही वेळा लोकांना अशा गोष्टींची भीती वाटते ज्याचा प्रत्यक्षात काहीही धोका नसतो. एका केसमध्ये एका व्यक्तीला पाण्याची इतकी भीती वाटायची की ती अंघोळ करायलाही घाबरायची. पण सायकोलॉजीच्या एक्सपोजर थेरपीमुळे त्या व्यक्तीने त्या भीतीवर यशस्वी मात केली. हेच या विज्ञानाचे यश आहे. तर मित्रांनो, हे होतं क्लिनिकल सायकोलॉजीचं छोटंसं पण रंजक जग. लक्षात ठेवा, मनाचं दुखणं हे शरीराच्या दुखण्या इतकंच महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला गरज असेल तर तज्ज्ञांची मदत घ्यायला संकोच करू नका. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? क्लिनिकल सायकोलॉजीबद्दल तुमचे काही प्रश्न आहेत का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.